तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, कालपासून पावसाने मस्त सुरुवात केली पाऊस पडण्यासाठी. आणि पहिल्या पावसात तर आम्ही कुठेतरी गेलतो फिरायला रात्री. कारण की त्याला तुम्हाला दाखवतो आता मी. कारण की भरपूर दिवसापासून पाऊस काही वगैरे पडतच नव्हता. आणि पावसाने आता कालपासून मस्त हजेरी लावली पडायला. तर त्याला आम्ही रात्री गेलतो जरा मुठे पकडायला. तर आता आम्ही मुठे पकडून आणलेत रात्री. तर चला तुम्हाला दाखवतो आता आम्ही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिकडे आपण रात्री जे मुठे पकडायला गेलो होतो. तर आपण ते मुठे पकडून आणलेत रात्री. कारण की आम्ही चौघंजण होतो, तर चौघंजणांनी वाटणी करून घेतली आम्ही. तर तुम्ही बघू शकतात मस्त 11 ते 12 मुठे आलेत आपल्याला वाटणीला. तुम्ही बघू शकता तिकडे. हे बघा इकडे बघा कसे मस्त आहेत ना मुठे. आणि त्याच्यामध्ये की चिंबोरे कालेवाले हे बघू शकता इकडे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इकडे मुठे मस्त आहेत. तर मित्रांनो, हे जे मुठे आहेत ते आपण रात्री गेलतो पकडायला. तरी पण 9 वाजता आम्ही गेलतो मुठे पकडायला. तर आम्हाला भरपूर मुठे भेटले होते. आणि बाकीचे मुठे जे होते ते चौघजणांनी वाटून घेतले तिकडे. तर मित्रांनो, कालपासून जास्तच पाऊस पडतोय. आणि काल रात्रीपासून गेल्या आता सकाळी 10 वाजायला आले तरी पण पाऊस चालू आहे कंटिन्यू. आणि जरा चांगला वाटतं की आता पाऊस कंटिन्यू पडत राहतो. आणि ते भरपूर ऊन लागत होता, बाहेर तर फिरायला पण जावंसं नाही वाटत होतं. तर त्यामुळे जरा आता जरा चांगलं वाटतं, मस्त थंड वातावरण झालं आहे. आणि यो इकडं आमचा फ्रेंड बसला आहे, तुम्ही बघतो इकडं तसा मोबाईल घेऊन बसला, बघू शकतो तिकडे. सकाळ सकाळ उठलं ना मस्त मोबाईल घेऊन बसला, तुम्ही बघू शकतो तिकडे. आणि जर जो कोणी चॅनलवर नवीन असेल तर त्याने नक्की सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. कारण की तुमचा एक लाईक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत राहा, तर तुम्हाला मस्त मजा येईल ब्लॉगमध्ये. आणि आता तर पाऊस वगैरे पडतो, तर आपण बाहेर वगैरे शूट करू आता. ते उन्हामध्ये बाहेर शूट करायला गेलो की मोबाईल जास्त गरम होतो. त्यामुळे जरा बाहेर वगैरे काही शूट करत नव्हतो आपण. आणि आता तर पाऊस पडतो, मस्त थंड वातावरण आहे. त्याच्यामुळे जर आपण आता बाहेर वगैरे शूट करायला जाऊ कुठेतरी. आणि पूर्ण ब्लॉग तुम्ही आता कंटिन्यू बघत राहा. आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे शेवले आणायला डोंगरीला. तर तुम्ही पाठीमागे बघू शकता आपल्या डोंगरी. तर आपण जाऊ आता तिकडे मस्त शेवले वगैरे शोधू. आणि जे काय असेल ते तुम्हाला नंतर आम्ही दाखवू. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आता रानामध्ये. आणि आम्ही रानामध्ये कशासाठी आलो ते पण तुम्हाला नक्की सांगा. आणि इकडे पुढे चाललं आहे मनीष. आणि तुम्ही बाजूला बघू शकता मस्त पाऊस पडला तर जमीन मस्त ओली झाली. बघू शकता इकडे आम्ही मस्त हिरवंगार रान झालं आहे. कारण की आम्ही आज 3घच जण आलो, मी, मनीष आणि आपला मोठा दादा आलो एक सोबत. तर तुम्ही बघू शकता इकडे मस्त असं हिरवंगार रान झालं आहे पाऊस पडल्यामुळे. तर ते कालपासून तर पाऊस चालू झाला पडायला. आणि कालपासून मस्त पाऊस वगैरे मस्त पडतो आहे आता. कारण की रात्रभर पाऊस पडला आणि जमीन पण जरा मस्त ओली झाली. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत राहा. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. तोपर्यंत तुम्ही बघू शकता इकडे मस्त हिरवंगार रान, कसं वातावरण एकदम टाईट आहे. तर मित्रांनो, रानामध्ये फिरण्याचं एक कारण असं आहे की पावसाने ज्या रानामध्ये मस्त भाज्या वगैरे मस्त भेटतात. शेवली भेटतात, परत तेलकट भेटतो, परत वलकान भेटतात, त्यानंतर कंटोले वगैरे पण भेटतात मस्त. त्यानंतर अजून भरपूर काही अशा भाज्या आहेत की जे पावसाला येतात मस्त रानामध्ये. आणि ते घेण्यासाठी मस्त मजा येते इकडे. आणि थोडा हलका हलका पाऊस वगैरे पण पडतो, थेंब थेंब पाऊस पण पडतो. आणि तरी इकडे आम्ही फिरतो मस्त शेवली शोधत. पण अर्धा 1 तास झाला आम्हाला, पण शेवली काही भेटतच नाही. कारण की जे अगोदर पण लोक येतात ते पण घेऊन जातात शोधून. आणि इकडं मनीषला एक शेवला भेटला आहे आता 1 तासानंतर, तुम्ही बघू शकता इकडे. आणि तिथे चांगलं वाटतं वातावरण आजचं, तुम्ही बघू शकता इकडे मस्त हिरवंगार रान झालं आहे. मित्रांनो, तुम्ही कधी रानामध्ये गेले तर फिरायला शेवले वगैरे शोधायला, तर गेला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कुठकुठल्या भाज्या भेटतात. आणि तसं आमच्या इकडे पण वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या वगैरे भेटतात मस्त. आणि रानामध्ये फिरायला बघू शकतो आपल्याला इकडे शेवले भेटले. एकच नंबर बघू शकता इकडे किती मोठे शेवले आहेत, एकदम बारीक असे शेवले आहेत.
आता काय बोलायचं. तर गाईज आजचा जो व्हिडिओ आपण शूट करतो ना तो फक्त एका टोपी आणि मोबाईलमुळे आपण शूट करतो. कारण की टोपीला आपण मोबाईल होल्डर लावला आहे आणि त्याच्यामध्ये आपण मोबाईल अटॅच केला आहे आणि त्याबरोबर आपण असा हा आजचा ब्लॉग शूट करतो. कारण की तुम्ही बघू शकता कारण की आज आम्ही 3 जण आलो म्हणून कॅमेरा पकडायला कोण नाही. त्यामुळे आपण एक टोपी घेतली, त्याला मस्त मोबाईल होल्डर लावला आहे, मस्त मोबाईल अटॅच केला आहे आणि त्यातून क्वालिटी तर बघू शकतात कशी एकदम भारी आले का कसे आले ती तर नक्की तुम्ही सांगा आपल्याला कमेंट करून. बघू शकता तिकडे आणि आम्ही चाललो आता एकदम पुढं तिकडे सावरुलीकडे. कारण की इकडे काही शेवली तर भेटत नाही, तोपर्यंत आता लांब लांब जायला लागेल, फिरायला लागेल. आता इकडे काही भेटतील शेवले वगैरे तर ते आपण तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. कारण 3 शेवले तर भेटलेत आपल्याला आता. तोपर्यंत आजचा ब्लॉग आपण इथं एंड करतो आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब